आमच्या शेतकऱ्यांना नेमकं वास्तव काय आहे आणि मृगजळ काय आहे हेच समजत नाही. त्याला परिकल्पना काय असते आणि वास्तविकता काय असते ह्याच्यातला अंतरच समजत नाहीये. त्याला जर कोणी सांगितलं ना की बाबा ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये काही जणांनी खूप पैसा कमवलाय, खूप चांगला प्रॉफिट कमवलाय, तर झालं आमचा शेतकरी त्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीच्याच मागे लागणार. त्याला रात्रंदिवस ते ड्रॅगन फ्रूटच दिसतात. तो काही करणार, लाखो रुपये खर्च करणार, शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करतो. पण कालांतराने हे चित्र दिसतं की तो शेतकरी त्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये लॉसमध्ये गेलेला आहे. सेम असंच त्याला जर कोणी जर म्हटलं की बाबा शेतामध्ये शेडनेट जर केलं, शेडनेटच्या मधामध्ये शिमला मिरची केली आणि शिमला मिरचीपासून काही शेतकऱ्यांनी करोडो रुपये कमवलेत, कमी नाही करोडो. आमच्या शेतकऱ्यांना तेच दिसणार. तो जाणार कुठेतरी एखाद्या ठिकाणी, बघणार कोणतरी शेडनेट केलेलं आहे, त्याला शिमला मिरची दिसते केलेली, तो सांगतो मी एवढे पैसे कमवले. तो वापस येणार, गडी त्या शेडनेटच्या आणि त्या शिमला मिरचीच्याच मागे लागतो. तो बघणार काही सरकारी योजना आहे का, तो बघतो कोणती बँक लोन देते का, काही जणांकडून हात उसने मिळतात का, हे सगळे कुठाने करतो. काही करून शेतामध्ये शेडनेट बांधतो आणि त्या शेडनेटच्या मधामध्ये शिमला मिरची करतो. शिमला मिरची करायला सुरुवात केली की त्याला कळतं अरे गड्या शिमला मिरचीमध्ये तर प्रॉफिटच नाहीये, त्याच्यामध्ये पण तो लॉसमध्ये जाणार. सेम असंच कोणते पीक घ्या, ज्वारी घ्या, कापूस घ्या, कोणते पीक घ्या, एखादी फळबागायत घ्या, त्याच्यामध्ये देखील तो लॉसमध्ये जातो. नेमकं असं घडतं का बरं? कारण आमचा शेतकरी नेहमी एका वेगळ्याच जगात जगत असतो. त्याला हे कळायलाच मार्ग नाही की एखादा शेतकरी किंवा एखादा माणूस जर शिमला मिरचीमध्ये सक्सेस झालेला आहे, त्याने जर भरपूर पैसा कमवलाय, तर नेमका त्यानं का बरं कमवला त्याला हे कळतच नाही. ते हे बघत नाही की ज्याने शिमला मिरचीमध्ये पैसा कमवला तो शेतकरी मागच्या किती वर्षापासून शेती करतोय शिमला मिरचीची. त्याला व्यक्तिगत त्या शिमला मिरचीचा किती अभ्यास आहे. त्याला हे माहिती असतं की शिमला मिरचीवरती कोणते रोग कधी येणार. त्याला हे माहिती असतं की त्याला जमिनीमधून कशा प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. त्याला हेही माहिती असतं की नेमकं शिमला मिरचीला भाव कधी येतो. त्याचा पूर्ण इत्थंभूत अभ्यास झालेला असतो. तो शेतकरी शिमला मिरचीमध्ये तज्ज्ञ बनलेला असतो, मास्टर बनलेला असतो. तेव्हा त्याला शिमला मिरचीमध्ये प्रचंड पैसे मिळतात. पण आमचा शेतकरी तसं करणार नाही. त्याला फक्त दिसतं की हा शिमला मिरचीमध्ये सक्सेस झालाय. तो त्या पिकाचा अभ्यास करायला तयार नाही, त्याच्या रोगाचा अभ्यास करायला तयार नाही, त्याला काय काय लागतं ते बघायला तयार नाही. त्याला फक्त एवढं वाटतं शेडनेट केलं, शिमला मिरची लावली, खतं सोडले, फवारण्या केल्या की पैसा भरपूर मिळतो. असं होत नसतं दादा. त्याला जमीन देखील कशा प्रकारची असावी लागते ही गोष्ट सुद्धा खूप मॅटर करते. तुमची जमीन देखील पैलवान पाहिजे. त्या जमिनीच्या आतमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मित्रपुरुषा, गांडूळ, त्याला आपण जीवाणू पण म्हणतो, जीवाणू पण खूप चांगले पाहिजे. त्याचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला पाहिजे, पीएच बरोबर पाहिजे. हे प्रत्येक पिकाला लागू होतं असा अभ्यास. तुम्हाला कोणते पीक करायचंय ना, तर सर्वात अगोदर त्या पिकाविषयी तुम्ही संपूर्ण माहिती घ्या. स्वतःला अगोदर ट्रेन करा. यावर्षी ड्रॅगन फ्रूट, दुसऱ्या वर्षी शिमला मिरची, त्याच्यानंतर अद्रक, कोणती फळबाग आहेत, असं फिरत नका बसू. एक ना धड 12 बरचिंद्यासारखा कार्यक्रम नका करू. तुम्हाला जी पिकं करायची आहेत ना ती करा, पण जास्त नका करू. 3-4 पिकच पकडा. त्याच्यामध्ये स्वतःला एक्सपर्ट बनवा, तज्ज्ञ बनवा, मास्टर बनवा त्या पिकामधला. त्या पिकाविषयी तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे, तुम्ही त्यात तज्ज्ञ पाहिजे. स्वतःला मुरून घ्या अगोदर त्या पिकामध्ये, मग त्याचा कारभार करा. स्वतः अभ्यास करायला आमचा शेतकरी तयारच नाहीये, बिलकुल नाही. हे दुर्भाग्य आहे आमचं. स्वतः ट्रेनिंग घ्यायला तयारच नाहीये. समजा पिकावरती एखादा रोग आला, तर तो कोणता रोग आहे हे कोणाला विचारणार आमचा शेतकरी? दुकानदारांना, कृषी दुकानदारांना. त्याला म्हणणार दादा माझ्या पिकावर असं दिसायला बरं, मी काय करू? ते दुकानदार काय करते, तुम्हाला एखादं विशिष्ट प्रोडक्ट देते, हे फवारा म्हणते. बरं त्याला एवढं कळत नाही ते दुकानदार कोणतं प्रोडक्ट देणार आहे ज्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा मार्जिन सगळ्यात जास्त आहे. त्याचा कन्सल्टंट तो आहे जो भरपूर तुमच्या जीवावर पैसा कमवतो. त्याला हे कळत नाही की ह्या पर्टिक्युलर पिकाचा मी अभ्यास केला पाहिजे, मी ह्या पिकामध्ये ट्रेन झालो पाहिजे, मला तो रोग समजला पाहिजे, कोणता रोग आला नेमका माझ्या पिकावरती.
तो हे बघायलाच तयार नाही. आणि हेच दुर्भाग्य शेतीचं. शेती महाग राहण्याला हेच कारण आहे. शेतकरी शिकायला, स्वतःला अपडेट करायला, ट्रेन करायला, स्वतःला एखाद्या गोष्टीमधला तज्ञ बनवायला तयारच नाहीये. कसं काय तुमची शेती प्रॉफिटमध्ये येईल? कसं काय तुम्हाला पैसा भेटेल? तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्याच गावामध्ये घडलेलं आहे. आमच्या गावातला भागवत भाऊ आहे एक जण. तो असं शेतामध्ये फवारणीचे औषध घेऊन निघाला होता. मी सहज म्हणलं, बघू दे भाऊ, कोणते कोणते औषध आणलास? मी बघितलं, मधामध्ये एक बॉटल काढली. मी बघितलं त्याच्यावरती ह्युमिक ऍसिड असं नाव लिहिलं होतं. त्याला म्हणलं, तू फवारणीला चालला का? हो. मी म्हणलं, हे फवारणार आहे का? ते म्हणलं, हो. अरे म्हणलं, ह्युमिक ऍसिड जमिनीच्या आतमध्ये जास्त काम करतं, फवारणीवर नाही. नाही म्हणे, मला दुकानदारांना सांगितले फवारायला. बरं, ती 1 लिटरची बॉटल ह्युमिक ऍसिडची जवळपास 1200 रुपयाला, चांगल्या पॅकिंग मधली. जे ह्युमिक ऍसिड 100 रुपये किलो, 200 रुपये किलोने मिळतं मार्केटमध्ये, 98%चं. त्यात देखील क्वालिटी असतात म्हणा वेगळ्या वेगळ्या, पण त्यांना देखील गरज भागते आपल्या पिकांची. ते 1200ला विकत आणायला आणि काय करायला? फवारणी करायला. हे असंच आमच्या शेतकऱ्यांचं घडायला लागले सगळीकडं. हेच दुर्भाग्य. थोडा तरी एखाद्या पिकाचा अभ्यास करावा, थोडं तरी स्वतःला ट्रेन करा, थोडी तरी माहिती जमा करा. मी असं म्हणत नाही की आपलंच ट्रेनिंग करा. जिथं जिथं तुम्हाला शिकायला मिळतात एखाद्या शेतीविषयी, एखाद्या पिकाविषयी गोष्टी, त्या शिका. त्याचा अभ्यास करा, ते गरजेचं आहे. अभ्यास करून शेतीमध्ये काम करा. परिकल्पनेमध्ये नका जगू, त्या मर्गजळामध्ये नका जगू. वास्तवमध्ये जरा विचार करा. कोणीतरी काहीतरी केलं, तुम्ही ते करता आणि लॉसमध्ये जाता, असे धंदे जरा बंद करा. हे गरजेचं आहे. थोडं समजून घ्या नेमकं मला काय सांगायचंय. जास्त बोलण्यात अर्थ नाहीये. जे थोडे जरी समजदार आहेत ना, त्यांना लगेच कळतं मला काय सांगायचंय. समजून घ्या, स्वतःला ट्रेन करा, स्वतःला मास्टर बनवा शेतीमधला एखाद्या पिकाचा. ते गरजेचं आहे.